राजमाता जिजाऊ यांच्या 12 जानेवारी रोजी होणाऱ्या जन्मोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात सुविधांचा अभाव असल्याने मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। इतर जिल्ह्याप्रमाणेच बुलढाणा जिल्ह्याचं नामकरण जिजाऊंच्या नावावर करण्यात यावं, सोबतच पंढरपूरच्या धर्तीवर देखील मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 12 जानेवारीची महापूजा व्हावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे आणि याच मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहे। हे बघा, या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणजे मुख्य असतो। यांनी इथं बैठक घेणं काळाची गरज होती। सिंदखेड राजा इथे येऊन सर्व प्रशासनाला सूचना द्यायला पाहिजे होत्या। प्रत्येक स्पॉटवर जाऊन इथं पार्किंगची ह्याची सुविधा, कुठलीही सुविधा होत नाही आणि या सर्व जिजाऊ भक्तांना त्या दिवशी म्हणजे 4-4 5-5 किलोमीटरवरून चालत यावं लागतं आणि इथं पाण्याची सोय नाही। इथं पैसे सांगतात की एवढा निधी दिला तेवढा दिला, निधी जातो कुठं? इथं निधी जातो कुठं? त्याचा विकास आणि डेव्हलपमेंट काय शून्य आहे। अहो, राजे लखुजी राजे वाड्यातील CCTV बंद आहेत आणि पुरातन खातं तुम्हाला सांगतो दर्शनाला आलेल्या लोकांकडून चिठ्ठ्या फाडून वर्गणी म्हणजे त्यांच्याकडून तिकीट घेतलं जातं। हे काय प्रकार आहे? म्हणजे राज्यातील पर्यटन मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांनी तात्काळ इथं लक्ष देणं गरजेचं आहे। तुम्ही केंद्राशी संपर्क करा आणि इथं जे जतन वस्तू केल्या पाहिजेत मासाहेब जिजाऊंच्या येथील, ते तुम्हाला सांगतो तात्काळ सुशोभीकरण विकास होणं काळाची गरज आहे। काय भूमिका असणार? मी मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्रातील समन्वयकांना इथं सिंदखेड राजा येथे 12 जानेवारी झाल्यानंतर राज्याची बैठक बोलवणार आहे, हाक देणार आहे आणि इथं बैठक घेऊन महाराष्ट्रात मोठं आंदोलन उभा करणार आहे की ऐतिहासिक वस्तूचं जतन होणं काळाची गरज आहे। मासाहेब जिजाऊ हे आमचे श्रद्धास्थान आहे आणि या श्रद्धेस्थानाचं जर विकास होत नसेल तर मी तुम्हाला सांगतो मोठं आंदोलन उभा करणार आहे। बुलढाणा जिल्ह्याला मा जिजाऊ नगर करावं अशी मागणी आहे, तुमची काय भूमिका? 100% जसं उस्मानाबादचं धाराशिव केलं, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर केलं, तसं राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंचं नाव या बुलढाणा जिल्ह्याला देणं काळाची गरज आहे। सर्व महाराष्ट्रातील जिजाऊ भक्तांची विनंती आणि मागणी पण आहे आणि तत्काळ राज्य सरकारने ही मागणी पूर्ण करावी अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे। सत्तेतले असलेल्या आमदार खासदारांना लक्ष द्यावं नाही का? 100% या बुलढाणा जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी हे खासदार आमदारांनी इथं मासाहेब जिजाऊंच्या विकास आराखड्या संदर्भात किंवा ह्या ज्या डेव्हलपमेंटसाठी यांनी ह्याचा पाठपुरावा करणं काळाची गरज आहे। यांनी नाही केला तर आम्ही मराठा क्रांती मोर्चा म्हणून आम्ही पाठपुरावा करणार आहे। निष्क्रिय ठरले का सगळे आमदार खासदार? हे बघा, मी राजकारण म्हणून बोलत नाही, मी कुणावर टीका करणार नाही, पण त्यांनी एक या बुलढाणा जिल्हा मासाहेब जिजाऊंचा जिल्हा आहे म्हणून छाती ठोकपणे पुढे येऊन जे काम करायला पाहिजे होतं ते काम केलेलं दिसत नाही। तुम्ही मागच्या वेळी समृद्धी महामार्गावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची मागणी केली होती, ती पूर्ण होताना दिसली नाही। बघा, मी राज्याचे कर्तव्यदक्ष माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना भेटून निवेदन दिलं होतं। त्यांनी तात्काळ आदेश केला होता MD अनिल गायकवाड यांना, MSRDCचे MD, आणि त्यांनी 2 वर्षामध्ये अनिल गायकवाडला मी 2 वेळा भेटलेलो आहे। त्यांनी अजून कुठली मला स्वतः सांगितलं होतं आपण स्वतः जाऊ, त्यांनी खाली पत्र पाठवलं, त्याचं इस्टिमेट आराखडा अजून काहीच केलेलं नाही। जर पुढच्या 12 जानेवारीपर्यंत जर बालशिवबा आणि मासाहेब जिजाऊंचा जर पुतळा जर उभा नाही राहिला समृद्धी महामार्गाला तर या अनिल गायकवाडच्या तोंडाला काळं फसल्याशिवाय राहणार नाही, एवढं तुम्हाला मी सांगतो।